राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हर्नाक्युलरने प्रवास करत आहेत. खरं तर साहेब एक दिवस होता दिघे साहेबांसोबत चालत यायचं, पूर्ण यात्रा जायची वरती आरती, तो दिवस आणि आता परत खरं म्हणजे मलंगड यात्रा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आदेशाने आनंद दिघे साहेबांनी सुरू केली आणि तेव्हापासून हजारो भाविक भक्त या मलंगड यात्रेमध्ये सामील होऊ लागले आणि तेव्हा तर म्हणजे जवळपास 3 तासापेक्षा जास्त वेळ लोकांना चालत जायला लागायचं आणि तेव्हा देखील आनंद दिघे साहेबांच्या सोबत आम्ही सगळे टाळ ढोल ताशे वाजवत आनंदात सगळे गडावर जायचे, नवनाथांचं दर्शन घ्यायचं. आणि आता वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, महिला आहेत, त्यांना इच्छा असून देखील मलंगनाथाचं दर्शन घेता येत नव्हते. रेग्युलरमुळे ते आता शक्य झालं आणि या सेवा सुरू झाल्यामुळे आता सगळेच जण वरती मलंगनाथाचं दर्शन घेतील, मनोभावे पूजा करतील आणि यात्रेचं स्वरूप वाढेल, त्याची व्यापकता वाढेल. म्हणजे हजारो लोक यामध्ये येतील. फक्त यात्रेलाच नाही तर हे खरं म्हणजे एक उंचावर असलेलं देवस्थान आहे. त्यामुळे या देवस्थानात ही सेवा सुरू झाल्यामुळे वर्षभर राबता राहील लोकांना आणि दर्शनासाठी लोकांना ही सेवा अतिशय उपयुक्त झालेली आहे. तर एक नयनरम्य दृश्य डोंगरावरती आहे. याचमुळे व्हर्नाक्युलरमुळे एक पर्यटन म्हणून देखील तिकडे रस्ता वाढलेला आहे. देवस्थान आहे आणि एक पर्यटन स्थळ म्हणून देखील विकसित होईल. लोक इथे येतील, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगारही लोकांना मिळेल, इथल्या स्थानिक लोकांना. त्यामुळे ही सेवा जी सुरू झालेली आहे ही लोकांच्या हितासाठी, पैशासाठी आणि यामुळे या भागाचा विकासही तुझ्या आठवणींना उजाळा मिळतो या ठिकाणी आल्यावर. आम्ही गेले अनेक वर्षापासून आम्ही मलंगनाथाच्या यात्रेला आणि राज्यभरातून लोक येतात, तुम्हाला राज्याच्या बाहेरून पण लोक इथे येतात, 2-3 दिवस राहतात, मनोभावे पूजा अर्चा करतात आणि अतिशय निसर्गरम्य परिसर आहे, त्याचा आनंद होतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये मलंगडाचा विकास जो आहे बऱ्यापैकी होतो. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बऱ्यापैकी लक्ष इकडे घातलेलं आहे. पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील, या ठिकाणच्या सोयीसुविधा असतील देण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि बाकी विषय जे आहेत हे न्यायप्रविष्ट आहे आणि इथे खऱ्या अर्थाने नवनाथांची समाधी आहे आणि म्हणून लोक सगळेच येतात, त्यामध्ये सर्व धर्मीय लोक येतात आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि शेवटी न्यायालयाचा आदर करणाऱ्या साहेब एवढा वेगळा प्रश्न की ज्या निकाल लागले संपूर्ण बॅनरबाजी झालेली आहे. कल्याण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला, त्यामुळे त्यांनी आता त्यांची ओळख स्वतःची निर्माण केली आणि म्हणून याचा फायदा कल्याण लोकसभेच्या लोकांना होतो आहे. महापौर डेव्हलपमेंटला विशेष अजेंडा विकास डेव्हलपमेंट
तर महायुतीचे महापौर सर्व ठिकाणी रचले ठाणे जिल्ह्यात महायुतीचेच महापौर सर्व महायुतीचे महापौर झाले. महापौर पण महायुतीचे. जे आकड्यांची जुळवाजुळव होती ती सगळी जुळवाजुळव करून खासदारांनी लोकांना रोज दिला आहे. आणि त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुकामध्ये महायुतीचे महापौर या सगळीमध्ये मलंगडाचा विकास व्हायचो आणखीनही वेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात करायचं आहे. काय आणखी तुम्ही जे विचार केला आता पाहिजे? फेनिक्युलरमुळे हे सगळं वाहतूक जी आहे कनेक्टिव्हिटी सोपी झालेली आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी जे काही अवघड काम होतं हे सोपं झालेलं आहे. मलंगनाथाच्या यात्रेला आणि राज्यभरातून लोक येतात किंवा राज्याच्या बाहेरून पण लोक इथे येतात, 2-3 दिवस राहतात, मनोभावे पूजा अर्चा करतात आणि अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. त्याचा आनंद होतो. या सगळ्या याच्यामध्ये मलंगडाचा विकास जो आहे यामध्ये विकास मोठ्या बऱ्यापैकी होतो. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बऱ्यापैकी लक्ष इकडे घातलेलं आहे. पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील, या ठिकाणच्या सोयीसुविधा असतील, देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि बाकी विषय जे आहेत हे न्यायप्रविष्ट आहे आणि इथे खऱ्या अर्थाने नवनाथांची समाधी आहे आणि म्हणून लोक सगळेच येतात त्यामध्ये, सर्व धर्मीय लोक येतात आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि शेवटी न्यायालयाचा आदर करणाऱ्या लोक. साहेब एवढा वेगळा प्रश्न की या निकाल लागले पूर्ण सगळ्यांनी बॅनरबाजी झालेली आहे. सुरुवातीला ज्यावेळेस आणि तेव्हा खासदारांनी त्यांची सामान्य ओळख निर्माण केली. कल्याण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला. त्यामुळे त्यांनी आता त्यांची ओळख स्वतःची निर्माण केली आणि म्हणून याचा फायदा कल्याण लोकसभेतील लोकांना होतो. ते महापौर डेव्हलपमेंटला विशेष अजेंडा विकास डेव्हलपमेंट. तर महायुतीचे महापौर सर्व ठिकाणी रचले ठाणे जिल्ह्यात महायुतीचेच महापौर सर्व महायुतीचे महापौर झाले. महापौर पण महायुतीचे. जे आकड्यांची जुळवाजुळव होती ती सगळी जुळवाजुळव करून खासदारांनी लोकांना रोज दिला आहे. आणि त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुकामध्ये महायुतीचे महापौर या सगळीमध्ये मलंगडाचा विकास व्हायचो आणखीनही वेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात करायचं आहे. काय आणखी तुम्ही जे विचार केला आता पाहिजे? फेनिक्युलरमुळे हे सगळं वाहतूक जी आहे कनेक्टिव्हिटी सोपी झालेली आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी जे काही अवघड काम होतं हे सोपं झालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या देण्याचं काम भावी भक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी नक्कीच शासन पूर्ण ठाणे जिल्हाकरांना बाहेर करून काय विनंती करणं किंवा तेव्हा तुम्हाला कशा पद्धतीने तिथे घालून त्यांनी प्रवास केलेला आहे. पुण्यागुलाचं काम जे आहे ते गेली अनेक वर्ष चर्चेमध्ये होतं आणि हे सगळं काम जे आहे ते पूर्ण करून इथून प्रवास करून अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये खालून म्हणजे पहिले 3-3 तास लागायचे त्याला फक्त आता
3 मिनिटात वरती येता येतं, 3 ते 4 मिनिटात वरती येता येतं आणि मलंगड इथून अगदी 5 मिनिटावरच मलंगडाचं जे देवस्थान आहे तिथे आहे आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत तिथं हा सगळा उत्सव जो आहे तो सुरू आहे. साधन दिघे जे राजकीय गुरु आहेत यांनी हा उत्सव सुरू केला होता आणि मोठ्या प्रमाणात पायऱ्या देखील इथं बनवल्या पूर्वी पायऱ्या नव्हत्या, दोनातून वाट काढून यावं लागायचं. वेगळा वेगळ्या पद्धतीनं हा सगळा मलंगडाचा यात्रेचा जो उत्सव तो पार पडला जातो. मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात तिथं लोक जे आहेत ते पर्यटन म्हणून देखील पाहतात. देवस्थान देवदर्शन पण आणि पर्यटन पण. इथून खाली तुम्हाला मी दृश्य दाखवतो कशा रीतीनं हा सगळा जो आहे अगदी खाली बेस आहे, त्या बेसवरून अगदी 3 ते 3.5 मिनिटामध्ये वरती येता येतं आणि त्यातूनच पूर्णपणे जे नागरिक आहेत की पर्यटक आहेत किंवा जे भाविक आहेत ते येतात. तर निसर्गरम्य सगळं इथलं चित्र असतं, त्याचा आनंद देखील घेतात आणि त्यातूनच या मलंगडाचा विकास जो आहे तो झालेला आणि या विकासामुळे लोक जे आहेत तिथे आता मोठ्या संख्येने येतील. एक प्रकारे दर्शन आणि विकास यांची सांगड घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात यातून राज्य सरकारला देखील उत्पन्न मिळेल आणि एक वेगळं पर्यटन स्थळ म्हणून मलंगड जे आहे ते आता नावारूपाला येत आहे. पुढे रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, मलंगड.